नमस्कार मित्रांनो, आपण आता उन्हाळ्याच्या दिवसात धना उगवत नाही त्याच्यासाठी एक नवीन प्रयोग केलेला आहे हायड्रोजल पावडरचा। आता ही हायड्रोजल पावडर आपण कशी वापरणार आहे याचं आपण प्रात्यक्षिक बघूयात। सुरुवातीला आपण ह्या अशा गाया पाडून घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये हे खत आता मी टाकून घेतोय। अशा प्रकारे आपण खत टाकून घेतल्यानंतर याच्यामध्ये आता धन्याची पेरणी करणार आहे। ती कशी करायची तेही तुम्हाला दाखवतो। आपण हे धने एक दिवस भिजवले, दुसऱ्या दिवशी सुकवलेत। तसं पाहिलं तर हे अजून थोडेसे ओलेच आहेत, अजून थोडे सुकणं गरजेचं आहे। काय होतं, जर ओलसरपणा जास्त असेल तर या हायड्रोजल पावडरमुळे ते चिकट होत आहेत, त्यासाठी थोडेसे सुकणं गरजेचं आहे। आता जेवढी पावडर घेतली तेवढेच धने घेतले आहेत आपण, आणि ती पावडर आपण या धन्याला लावणार आहे। अशा प्रकारे आपण सगळे धने या पावडरमध्ये मिक्स करायचे। हे धने चांगल्या प्रकारे पावडरला चिटकून घेतात। अशा प्रकारे आपण जर हे संपूर्ण मिक्स केलं आणि नंतर जर हे धने आपण टाकले तर धने 100% उगवतात। ज्यांना कोणाला हे प्रयोग करायचा असेल त्यांच्यासाठी ही हायड्रोजल पावडर आपल्याकडे उपलब्ध आहे। 120 रुपये प्रति किलोचा दर आहे। तसं पाहिलं तर हा खर्च आपल्याला फायदेशीर आहे म्हणायला हरकत नाही, कारण उन्हाळ्यात कोथिंबीरचा दर चांगला मिळतो। यावर्षी तर उन्हाळ्यामुळे कोथिंबीरीचा दर हा खूपच जास्त राहणार आहे। या पावडरचा फायदा असा आहे, एकतर हे या धन्याला चिटकून घेतल्यामुळं ही पावडर ज्या वेळेला पाण्याला स्पर्श करते त्यावेळेला ती पाणी शोषून घेते आणि एक प्रकारे त्याचा स्पंज तयार होऊन धन्याच्या भोवताली तो राहतो। धने उगवण्याचं कारण हे न उगवण्याचं कारण आहे पाण्याची कमतरता होते, गरमी वाढते म्हणून। या हायड्रोजलमुळं धन्याच्या भोवताली पाण्याचं आवरण राहून गारवा सुद्धा टिकून राहतो। पर्यायाने धने 100% उगवतात। ज्या कोणाला पावडर मागवायची असेल त्यांनी पुढील नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा। माझा नंबर आहे 82 62 83 00 28। अशा प्रकारे हे चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर आपण हे धने पेरणार आहोत। तुम्ही विस्कडून टाकले तरी हरकत नाही, पण मी हा प्रयोग करतोय की जर या प्रकारे जर आपण टाकले तर धन्याचं उगवण्याचं प्रमाण आणखीनच चांगल्या प्रकारे राहत आहे। तर अशा प्रकारे आपण हे टाकलेल्या खतामध्ये धने टाकून घेतोय। बघा कसं छानपैकी त्याला कोटिंग झालेलं आहे, आणि ज्यावेळेला आपण पाणी देणार आहे त्यावेळेला ते 100% पाणी धरून ठेवेल आणि पाण्याची कमतरता भासली तरी सुद्धा धने
चांगल्या प्रकारे उगवतात. या पावडरचं वैशिष्ट्य आहे 8 ते 10 दिवस जरी पिकाला पाणी नाही मिळालं तरी सुद्धा पीक सुकत नाही. तर मित्रांनो बघा, या प्रकारे तुम्हाला प्रयोग करायचा असेल तर तुम्ही अवश्य कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.